नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली गुरुच्या राशी परिवर्तनाविषयीची ज्योतिषीय चर्चा चालू आहे आणि या अंतर्गत आपण या गुरुचा प्रत्येक राशीवर कोणता प्रभाव पडणार आहे याविषयीची माहिती जाणून घेत आहोत. आणि आज याचा दुसरा भाग आहे आणि आजच्या भागामध्ये आपण कर्क, सिंह आणि कन्या या राशींसाठी गुरुचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहितीही जाणून घेणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण मेष, वृषभ आणि मिथुन राशीच्या जातकांसाठी गुरुचे गोचर कसे असणार आहे याविषयीची माहिती ही जाणून घेतलेली आहे. दिनांक 2 जून 2026 रोजी ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक शुभता प्राप्त असलेला हा गुरुग्रह आपले राशी परिवर्तन करणार आहे आणि यावेळेला तो आपली सध्याची मिथुन राशी सोडून कर्क या आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरुला सर्वाधिक शुभ ग्रह मानलेले आहे आणि असा हा शुभ ग्रह आपल्या उच्च राशीतून गोचरीचे भ्रमण करणार आहे. अर्थात ही स्थिती 12 वर्षातून एकदा येत असते आणि ज्या वेळेला गुरु आपल्या उच्च राशीमध्ये जातो त्यावेळेला पर्यावरणामध्ये आपसुकच एक प्रकारची शुभता ही निर्माण होत असते आणि असा कालखंड आता सध्या निर्माण होणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक राशीसाठी हा गुरु काही ना काही चांगले फळ हे निश्चित घेऊन येणार आहे. मानवी जीवनाचा जर विचार केला तर गुरुची भूमिका आपल्या जीवनात अनन्यसाधारण अशी आहे, कारण मानवी जीवनामध्ये विद्या, विवाह, शिक्षण, नोकरी यासारख्या सर्व शुभ घटनांचा कारक हा गुरु असतो. त्याचबरोबर धनाचा कारक हा सुद्धा गुरु आहे आणि धार्मिक कृत्ये त्याचबरोबर भाग्य हे सुद्धा गुरुच्या कृपेमुळेच येत असते. त्याचबरोबर मुख्यत्वाने स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये पतीचा विचार हा गुरुच्या स्थितीवरूनच केला जातो आणि म्हणून गुरुचे गोचर प्रत्येक राशीसाठी महत्त्वपूर्ण असेच असते आणि यावेळेला हा गुरु आपल्या उच्च राशीत म्हणजे चतुर्थ भावातून आपले गोचर करणार आहे. आणि अशा या 2 जून रोजी उच्च राशीत गेलेल्या गुरुचे त्या राशीमध्ये वास्तव्य हे 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत असणार आहे. परंतु या दरम्यान 17 जुलै ते 9 ऑगस्ट या दरम्यान हा गुरु अस्तंगत असणार आहे. या कालखंडात कोणत्याही प्रकारची विवाहादी कृत्ये त्याचबरोबर धार्मिक गोष्टी यासाठी हा कालखंड वर्ज्य मानला जातो. असा हा गुरु प्रत्येक राशीसाठी कसे फळ घेऊन येणार आहे याविषयीची ही ज्योतिषीय चर्चा चालू आहे. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे, परंतु याचा जर सूक्ष्म अभ्यास करून आपल्याला अचूक फलादेश हवा असेल तर मात्र आपली लग्नकुंडली आणि आपली चंद्रकुंडली या दोन्हीनुसार हे राशीफल पाहावे आणि अंतिमतः आपला निर्णय घ्यावा. ज्यांना आपली चंद्रराशी माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. मानवी जीवनामध्ये भाग्यकारक असा हा गुरु आपल्या उच्च राशीत असणार आहे आणि असा हा गुरु प्रत्येकासाठी काही ना काही शुभत्व हे नक्कीच घेऊन येणार आहे. आज सर्वप्रथम आपण कर्क राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत. कर्क राशीच्या जातकांसाठी हा गुरु लग्नी गोचर करणार आहे, म्हणजेच तुमच्या राशीवर या गुरुचे गोचर असणार आहे आणि त्यामुळे कर्क राशीच्या जातकांसाठी हा हंस महापुरुष योग हा निर्माण होणार आहे. तुमच्या मनोरथपूर्तीचा असा हा कालखंड म्हटल्यास त्यात वावगे असे काहीच असणार नाही. उच्च राशीचा गुरु तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून गोचर करणार आहे आणि ही स्थिती तुमच्यासाठी एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती म्हणावी लागेल. गुरुचे हे परिवर्तन सकारात्मक बदलासाठी कर्क राशीच्या जातकांसाठी एक सुवर्ण काळ ठरणार आहे. चेहऱ्यावर सात्विक तेज, गंभीरता, भारदस्तपणा हा गुरु तुम्हाला मिळवून देणार आहे. या कालखंडात तुमचा आत्मविश्वास हा सुद्धा वाढणार आहे, त्यामुळे तुम्ही आत्मविश्वासी बनणार आहात. तुम्ही टाकलेले प्रत्येक पाऊल हे आत्मविश्वासाचे असणार आहे. लोक तुमच्या तेजस व्यक्तिमत्वामुळे प्रभावित होतील. भाग्यवान अशी राशी म्हणून कर्क राशीची जर आपण वर्णन केले तर ते यथायोग्य असणार आहे. या कालखंडात तुमच्या नवीन ओळखी होणार आहेत. समाजामध्ये मान, प्रतिष्ठा ह्या तुम्हाला प्राप्त होणार आहेत. तुमच्यातील योग्यता या कालखंडात वाढेल आणि त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होणार आहे. व्यापाराचा जर विचार केला तर व्यापारी जनांसाठी हा कालखंड चांगला आहे. विशेषतः कन्सल्टिंग क्षेत्रामध्ये काम करणारे, सल्ला देणारे अशा क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड एक स्वर्णिम अवसर असणार आहे. प्रेमी जीवनासाठी हा कालखंड नक्कीच चांगला असणार आहे. दाम्पत्य जीवन हे सुद्धा उत्तम असलेले दिसून येत आहे. प्रेमी जीवनामध्ये प्रगाढता येण्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. अविवाहितांचे विवाह जुळून येण्यासाठी सुद्धा गुरुचे हे गोचर तुमच्यासाठी एक श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करत आहे.
दाम्पत्य जीवनात जर आधी काही मतभेद असतील तर हा उच्चेचा गुरु तो संपुष्टात आणण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करेल. त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणे आणि सकारात्मकतेने विचार करणे हे मात्र जरुरीचे आहे. नवदाम्पत्यांना संततीचा लाभ होण्याचे संकेत हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी गुरुचे हे गोचर अत्यंत श्रेष्ठ आहे, कारण हा गुरु उच्चेतून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि तो तुमच्या व्यक्तिमत्व भावावरून गोचर करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अतिशय सुंदर असाच कालखंड आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेषत्वाने हा कालखंड चांगला असणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर तुम्ही या कालखंडात तुमचा आहार संतुलित ठेवावा. मिष्टान्नाचा आस्वाद या कालखंडात तुम्हाला घेता येणार आहे, परंतु आस्वादाच्या अतिसेवनांपासून मात्र तुम्ही स्वतःला दूर ठेवले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठांचे आशीर्वाद तुम्ही घ्यायला हे विसरू नका. या गुरुची 5वी दृष्टी तुमच्यासाठी पंचम भावावर असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गासाठी, प्रेमीजनांसाठी हा भाव अत्यंत स्वर्णिम असा कालखंड ठरणार आहे, कारण या भावावरून प्रेम, भावना, संतती, विद्या या सर्वांचा विचार होत असतो. या गुरुची 7वी दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भावावर पडणार आहे. हा भाव दाम्पत्याचा आणि व्यापार भागीदारीचा भाव आहे. म्हणून दाम्पत्य जीवनामध्ये जबाबदारीने वागणे आणि त्याची सुंदर फळे उपभोगायला मिळणे अशासारखे सुयोग तुमच्या कुंडलीमध्ये निर्माण होणार आहेत. दाम्पत्य जीवनातील पूर्वीचे मतभेद मिटू शकतात. ज्यांचे विवाह जुळण्यात अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी गुरुचे हे गोचर अत्यंत श्रेष्ठ आहेत. अविवाहितांचे विवाह जुळून येऊ शकतात. त्यांनी या कालखंडात प्रयत्न करणे गरजेचे असणार आहे. तर याची 9वी दृष्टी तुमच्यासाठी नवम भावावर म्हणजेच भाग्यभावावर पडणार आहे आणि म्हणून तुम्हाला भाग्याची जोडसुद्धा मिळणार आहे. एकंदरीत जर विचार केला तर कर्क राशीच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचर अत्यंत श्रेष्ठ आहे. याचा लाभ कसा घ्यायचा हे मात्र तुम्ही नियोजन पद्धतीने याची आखणी केली तर तुम्ही याचा संपूर्ण लाभ घेऊ शकाल. उपाय म्हणून श्री दत्तात्रेयांची आराधना करणे, केळीच्या झाडाची सेवा करणे किंवा पूजा करणे यासारख्या उपायांनी गुरुचे हे गोचर तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरण्यास तुम्हाला मदतच मिळणार आहे. आणि आजची पुढची राशी ही सिंह राशी आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी पंचम भावाचा आणि अष्टम भावाचा हा स्वामी असलेला गुरु तुमच्यासाठी व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे. व्ययभाव हा मोक्षाचा भाव, परदेश गमनाचा भाव, मुक्तीचा भाव आणि तुमच्या निद्रेचा भाव आहे. आणि अशा व्ययभावात असलेल्या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी चतुर्थ भाव, षष्ठ भाव आणि अष्टम भावावर पडणार आहे. व्ययभावातील हा गुरु तुम्हाला अंतर्मुख बनवणार आहे. ज्यांना आध्यात्मिक उन्नती करण्याकडे त्यांचा कल आहे त्यांच्यासाठी हा कालखंड एक विशेष असा कालखंड असणार आहे. मातृसौख्याचा लाभ या कालखंडात तुम्हाला घेता येणार आहे. त्याचबरोबर तुमच्या आईच्या स्वास्थ्याची जर काही तक्रारी असतील तर या कालखंडात त्या मिटू शकतात. गृहसौख्याचा लाभ हा सुद्धा तुम्हाला पुरेपूर मिळताना दिसत आहेत. अचानक लाभाचे संकेत सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी निर्माण करत आहेत. परदेश गमनाची इच्छा असणाऱ्या जातकांसाठी हा कालखंड त्यांची इच्छापूर्ती करणारा असाच असणार आहे. जुनाट रोगांपासून मुक्तीसुद्धा मिळवण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी श्रेष्ठ असणार आहे. इतरांशी जर वैमनस्य असेल तर या कालखंडात ते संपुष्टात येऊ शकते. कार्यक्षेत्रात चुरस असणार आहे, परंतु यामध्ये तुम्ही अंतिमतः यशस्वी होणार आहात. व्यापाराच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे. विशेषतः दूरस्थ व्यापार करणारे म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यापार करणारे किंवा परदेश संबंधी व्यापार करणाऱ्यांसाठी हा कालखंड अत्यंत चांगला आहे. त्याचबरोबर व्यापारातील जुनी अडकलेली येणी या कालखंडात ही वसूल होऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न करणे हे आवश्यक आहे. मोठे गुंतवणूक मात्र तुम्ही सावधानतेने करणे तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे. कागदपत्रांची योग्य ती पूर्तता ही आधी करणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार केला तर दाम्पत्य जीवन हे सुद्धा सिंह राशीच्या जातकांसाठी ठीकठाक असलेले दिसून येत आहे. या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ व्यतीत करणे तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. विशेषतः रिसर्च क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्यासाठी हा कालखंड निश्चितच चांगला आहे. गूढ अध्ययन करणाऱ्या जातकांसाठी गुरुचे हे गोचर भ्रमण त्यांच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे. स्वास्थ्याचा जर विचार केला तर ज्यांना झोपेच्या तक्रारी आहेत त्यांनी मात्र आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे आवश्यक आहे. या कालखंडामध्ये ध्यानधारणा करणे, मेडिटेशन करणे, मनन करणे, चिंतन करणे हे तुमच्यासाठी आवश्यक आहे. आणि जर तुम्ही इतरत्र वेळ व्यतीत करत असाल तर आपला वेळ सत्कारणी कसा लागेल याकडे लक्ष द्या आणि त्यासाठी अंतर्मुख होणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे.
उपाय म्हणून आपल्या गुरूंची आराधना करणे, ज्येष्ठांची सेवा करणे अशासारख्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला तर गुरुचं हे गोचर तुमच्यासाठी निश्चितच श्रेष्ठ फलदायी असे ठरणार आहे. कारण व्ययभावातला गुरु जरी व्यय दाखवत असला तरी सुद्धा हा व्यय अनाठाही होत नसतो आणि त्यामुळे या गोचरीचा फायदा कसा घ्यायचा हे सिंह राशीच्या जातकांनी ठरवणे आणि त्याप्रमाणे आखणी करून काम करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. आणि आजची शेवटची राशी ही कन्या राशी आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी चतुर्थ भावाचा आणि सप्तम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी तृतीय भाव, पंचम भाव आणि सप्तम भावावर पडणार आहे. एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड कन्या राशीच्या जातकांसाठी निर्माण होणार आहे. 2 केंद्रांचा स्वामी लाभ भावात असणार आहे आणि हा तुमच्यासाठी एक श्रेष्ठ राजयोग असणार आहे. 11वा भाव म्हणजेच लाभ भाव तुमच्या कामनांच्या, तुमच्या इच्छापूर्तीचा भाव आहे आणि त्यामुळे तुमच्या यापूर्वीच्या ज्या भावना मनामध्ये दबल्या असतील, ज्या इच्छा असतील त्याचा पूर्ण होण्याचा कालखंड आता समीप आलेला आहे. त्याचबरोबर लाभभावावरून आपल्या मोठ्या भावंडांचा सुद्धा विचार केला जातो आणि म्हणून या कालखंडात तुम्हाला तुमच्या मोठ्या भावंडांचे सौख्य मिळण्यासाठी सुद्धा हा कालखंड अतिशय चांगला आहे. सन्मार्गाने धनप्राप्ती होण्याचे संकेत हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे. नोकरीत उन्नतीचे संकेत हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. नोकरी आणि व्यापार दोन्ही ठिकाणी हा गुरु तुमच्यासाठी अनुकूल असाच असणार आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांचा सहयोग हा सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे. तुम्हाला नोकरीत आणि कार्यक्षेत्रामध्ये नेतृत्वाच्या संधी या मिळताना दिसत आहेत. टीमवर्क जर करणार असाल तर त्यासाठी सुद्धा गुरुचे हे गोचर तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. विद्यादान करणारे शिक्षक, प्रोफेसर यांच्यासाठी हा गुरु विशेष कामात चांगला असणार आहे. अशासारख्या कामात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड यशाकडे नेणारा असाच असणार आहे. नवदाम्पत्यांना संततीचा लाभ होण्याचे संकेत हा गुरु त्यांच्यासाठी घेऊन येत आहेत. विशेषतः ज्यांना संतती योगामध्ये अडथळे येत आहेत त्यांनी विशेष प्रयत्न करण्यास या कालखंडात काहीच हरकत नाही. निश्चितच तुमची मनोकामना पूर्ती होण्यासाठी हा कालखंड तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे. त्याचबरोबर प्रेमीजनांचा जर विचार केला तर प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असा आहे आणि दाम्पत्य जीवनामध्ये सुद्धा हा कालखंड चांगला आहे. दाम्पत्यांनी मिळून जर काम करण्यासाठी उत्सुक असाल तर त्यासाठी सुद्धा गुरुचे हे गोचर तुमच्यासाठी एक अनुकूल स्थिती निर्माण करणार आहे. विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांसाठी हा एक सुवर्ण काळ असेच म्हणावे लागेल. विशेष प्रकारची प्रगती विद्यार्थी जगतात तुम्ही करू शकणार आहात. या कालखंडात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये यशाचे अधिकारी बनणार आहात. याची पाचवी दृष्टी तुमच्या तृतीय भावावर आहे. हा भाव करिअरचा आहे, पराक्रमाचा आहे, छोट्या भावंडांचा आहे आणि म्हणूनच तुम्हाला करिअरच्या दृष्टीने सुद्धा प्रगती करण्यासाठी गुरुचे गोचर अत्यंत श्रेष्ठ असेच म्हणावे लागेल. याची 5वी दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भावावर पडणार आहे. त्यामुळे दाम्पत्य सौख्य, त्याचबरोबर ज्यांचे विवाह जुळून येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आणि विवाह जुळून येण्यासाठी सुद्धा हा कालखंड खूपच चांगला आहे. प्रमोशनच्या संधी ह्या सुद्धा तुमच्या कालखंडात दिसून येत आहेत. प्रेमीजनांसाठी हा कालखंड विशेष अनुकूल असाच म्हणावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. संततीकडून सुवार्ता मिळण्याचे संकेत हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे. गुरुची 9वी दृष्टी सप्तम भावावर पडत आहे आणि त्यामुळे दाम्पत्य जीवनामध्ये विश्वासार्हता, सहकार्य, आपुलकी निर्माण होण्यासाठी हा गुरु अत्यंत श्रेष्ठ आहे. पूर्वी जर दाम्पत्य जीवनात काही वैमनस्य असेल तर या कालखंडामध्ये ते संपुष्टात येतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराचा या कालखंडात आदर सुद्धा करणार आहात. एकंदरीत कन्या राशीचा जर विचार केला तर सर्व बाजूने सुखमय स्थिती अशी हा गुरु निर्माण करताना दिसत आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा ज्यांना प्रेमाचे रूपांतर विवाहात करण्याची इच्छा आहे त्यांनी या कालखंडात जरूर प्रयत्न करावेत. उपाय म्हणून श्रीहरी विष्णूची आराधना करणे, केळीच्या झाडाची सेवा करणे, त्याचबरोबर पिंपळ वृक्षाची सेवा करणे तुमच्यासाठी फलदायी आणि श्रेष्ठ असे असणार आहे. एकंदरीत कन्या राशीच्या जातकांसाठी सर्व तऱ्हेने अनुकूल असलेला हा गुरु, याचा फायदा तुम्ही कसा घ्यायचा हे मात्र तुमच्या हातात आहे. अशा रीतीने आज आपण गुरुचे गोचर आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा प्रभाव या शृंखलेमध्ये आज आपण कर्क, सिंह आणि कन्या या राशींची चर्चा केलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण याच्या पुढच्या राशींची चर्चाही करणार आहोत. अशाच प्रकारच्या ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.
आज आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.